नागरिकांना कुत्रे चावतायत, मुलं, महिला, वृद्ध धोक्यात आहेत आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका काय करते? तक्रार क्लोज. हो, थेट क्लोज. याहून क्रूर, याहून बेफिकीर आणि याहून धक्कादायक प्रशासन तुम्ही पाहिलंय का कधी? ही केवळ निष्क्रियता नाही, ही जनतेच्या सुरक्षिततेवरती केलेली थेट बेपर्वाई आहे. ऐश्वर्यम हमारा या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या गेल्या काही महिन्यात भीषणपणे वाढली आहे. दररोज कुत्र्यांची झुंड रस्त्यावर, गल्ल्यांमध्ये, स्कूटीच्या बाजूला आणि मुलं खेळतात त्या जागेवर फिरताना दिसते. परिणाम, कुत्रे चावण्याचे प्रकार वाढलेत, नागरिक जखमी होत आहेत, मुलांनी रात्री बाहेर काढणं तर अशक्यच झालंय. कुत्र्यांच्या चावण्यामागे मोठा धोका, रॅबिज सारखे गंभीर आजार, ज्यात वेळेवर उपचार न मिळाल्यास जीव गमावण्याचा धोका प्रचंड असतो. पण प्रशासनाचं उत्तर काय? नसबंदी केलेले कुत्रे आहेत, त्यांना दुसरीकडे सोडता येणार नाही, नियमानुसार कारवाई नाही, कुत्रा भटकतोय, आक्रमक नाही, टीम आली पण कुत्रा दिसला नाही. अशा छोट्या छोट्या बाहेरून चांगल्या दिसणाऱ्या पण आतून पोकळ सबबी देऊन तक्रारी एकामागोमाग एक क्लोज केल्या जात आहेत. हे कुत्रे तिथंच आहेत, जे नागरिक जखमी झाले तेही तिथंच आहेत. फक्त प्रशासनाची फाईल क्लोज झाली, बाकी सगळं तसंच. याचाच सरळ अर्थ, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला नागरिकांच्या आरोग्याची काळजी नाही, महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नाही, मुलांच्या जीवाची चिंता नाही आणि सगळ्यात भयानक, तक्रार करणाऱ्या नागरिकांना फोनवर अधिकारी रिपोर्ट वाचून दाखवतात जणू तेच अंतिम सत्य. एका नागरिकानं संतापानं सांगितलंय, आमच्या सोसायटी समोरच कुत्रे चावण्याचा प्रकार घडला, तक्रार केली तर कुत्रा दिसला नाही म्हणून केस क्लोज. हा काय तमाशा आहे? महिलांना रात्री बाहेर पडायला भीती वाटते, मुलांना तर खेळायलाही जाणं बंद केलंय, प्रशासनाला काही फरक नाही. भटके कुत्रे नियंत्रणात ठेवणं हे सामाजिक आणि आरोग्यविषयक दोन्ही जबाबदारीचं क्षेत्र आहे. नियम चुकीचे नाहीत, चुकीचा आहे त्यांचा वापर. नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा फॉर्मॅलिटीला जास्त महत्त्व देणारी मानसिकता बदलणं अत्यावश्यक आहे. नागरिकांनी आता तक्रारी फक्त करायच्या नाही, त्यांचा पाठपुरावा करायचा आहे. कुत्र्यांचे फोटो, लोकेशन, व्हिडिओ, तारीख, वेळ यांसह पुरावे द्यायचे आणि तक्रार क्लोज केली तर अधिकाऱ्याला जाब विचारायचा, तुम्ही कुठं गेलात, कधी, कोणाच्या उपस्थितीत. हा प्रश्नच व्यवस्थेला हलवतो. भटके कुत्रे नागरिकांना चावतात आणि प्रशासन तक्रारींना क्लोज करून नागरिकांना चावतो. ही बेफिकिरी नाही, ही अपयशी प्रणालीची स्वाक्षरी आहे. मी आहे सिटीजन, नागरिकांच्या जीवाची किंमत ओळखणारा आवाज. सुरक्षेसाठी, न्यायासाठी आणि जबाबदारीसाठी मी तुमच्या सोबत उभी आहे आणि राहणार. नमस्कार, ऐश्वर्यम हमारा मधून बोलतोय. हा बोला. मी एक कंप्लेंट दिली होती. याच नंबरवरून केलेली का हो. आपण तक्रार? हो, याच नंबरवर. नाव सांगा सर आपलं. मारुती तांबोळ बोलतोय. कशा संदर्भात तक्रार केलेली आपण? ते ऐश्वर्यम हमारा सोसायटी मधून बोलतोय. इथं कुत्र्याचं प्रमाण, भटक्या कुत्र्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यांना पकडून घेऊन जाण्यासाठी केलं होतं, पण तुम्ही कंप्लेंट क्लोज का केली? आपली जी तक्रार आहे त्या संबंधित तक्रारीला जो रिमार्क आलेला आहे 5/9/2025 रोजी. 5 नोव्हेंबर 2025 रोजी. तर सदर ठिकाणी पथकामार्फत पाहणी केली असता नसबंदी झालेले श्वान आढळून आलेले आहेत. सदर श्वानांना इतर ठिकाणी सोडता येत नाही. सदर ठिकाणी मनपा नियमानुसार कारवाई करण्यात आलेली आहे असं विभागाने कळवलेलं आहे. नसबंदी करण्यात आलेली आहे असं कळवलंय का? नाही, तिथले जे श्वान आहेत ते ऑलरेडी म्हणजे आधीच नसबंदी झालेले आहे. ऑलरेडी नसबंदी झालेली आहे. पण तिथे लहान मुलावरती हल्ला करतात, त्याचं काय करायचं? मी ही कंप्लेंट दिली होती की त्यांना तिथून काढा, दुसरीकडे कुठे सोडायचं ते सोडा म्हणून सांगितलं होतं. मग एखाद्याला रेबीज जर झालं ते तसं सोडत तर नाही. तसं म्हणजे काय व्यवस्था नाही, म्हणजे सोसायटी जे काही भटके कुत्रे सोसायटीमध्ये येतील आणि एखाद्या मुलावरती हल्ला करून रेबीज झाला किंवा एखादा जीवितहानी झाली, याची जबाबदारी कोण घ्यायची? आपली तक्रार जी आहे रिओपन करण्यात येईल. अधिकारी आपल्या संपर्क करतील सविस्तरपणे. कुठलेही अधिकारी संपर्क करत नाहीयेत. मला वाटतं की सर मला आहे ना पत्रव्यवहार करावा लागेल आयुक्तासोबत आणि बाकी सगळ्या तुमच्या डिपार्टमेंट सोबत सुद्धा. डिपार्टमेंट जे आहे पशुवैद्यकीय विभाग आहे, त्यांच्याकडे आपली तक्रार पुन्हा रिओपन करून कळवण्यात येईल. त्यांच्या योग्य ती पाहणी करून उपाययोजना करतील ते विभागामार्फत. ठीक आहे, ओपन करा आणि मला ते कळवा.